आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील अष्टविनायक चौकामध्ये माझ्या पाठीमागे जर आपण होळी बघत असाल तर गेले 19 वर्ष ह्या होळीचा एक प्रवाह आहे तो वेगळा आहे. आणि त्या अनुषंगानं आज महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा आगळा वेगळा सण आहे तो होळी उत्सव 2026 मध्ये आपण या ठिकाणी आपण बघतोय. ठाण्यातल्या अष्टविनायक चौकातलं जे प्रबोधनीय दृश्य आपल्याला नेहमी वेगवेगळं बघायला मिळतंय. आणि त्या अनुषंगानं आज होळी उत्सव 2026च्या माध्यमातून आपण सर्वप्रथम या ठिकाणी होळी पेटलेले. माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक जोडले, आपण त्यांच्याकडे काकांच्याकडे जातोय. काका, होळीचा पारंपरिक हा सण आहे. महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा आगळा वेगळा सण उत्सव आहे तो होळीपासून सुरुवात होतो. राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि भ्रष्टाचाराची होळी पेटवली जाते. या होळीच्या माध्यमातून समाजाला काय सांगा? आपण आता कृष्णानगर मधून इथून आपण ही जी होळी 15-20 वर्षापासून आपण हे करतोय, पर सर्वांचा एकोपा त्याच्यामुळे तयार होतो आणि त्या एकोप्यातून सर्व बंधुभाव आपला जागृत राहतो. त्यानंतर ही जे काय भ्रष्टाचार आहेत वगैरे यांना जे तोंड देण्यासाठी एकी पाहिजे, तर ती एकी आपल्या याच्या ह्या माध्यमाने उभी राहते. आणि इतर काही कार्यक्रम आहेत ते पण होतात. राणे साहेबांसारखे अशी जे दिग्गज नेते आहेत तर ते आपल्याला मदत करतात, प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात आणि यांच्या ह्या माध्यमाने आपण पुढे हे अशी अनेक सण साजरे करतो. महाराष्ट्राच्या ह्या ज्या परंपरेचे जे सण आहेत त्या अशा पद्धतीने आपण साजरे करतो. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एक संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा बघायला मिळतोय. आमच्याकडे सहकारी मित्र जोडले. होळीचा सण आहे तो अतिशय एक मंगल्य मानला जातो. होळीच्या सणाबद्दल काय आपल्याला वाटतं? होळीच्या सणाबद्दल म्हणजे सर्व लोकांना उत्साह, असा आनंद मिळत असतो. त्याच्यामध्ये सर्व एकत्र येतात. सामाजिक अशी बांधिलकी वाढते सर्वांमध्ये. सर्व पिढा जी काय आहे ती दूर केली जाते याच्यातनं. असं सणाचे प्रतीक आहे होळीचं. आणि म्हणून राग, द्वेष, मत्सर आणि त्याचबरोबर दुःख, अवेलना आणि यातनाचा अंत होणारा आजचा दिवस असतो तो होळीचा सण असतो. त्या अनुषंगानं समाजाच्या विविध स्तरामध्ये समाजातल्या तळागाळातल्या दीन, दलित, दुबळ्या ह्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे ज्यांचा प्रबोधनी हात असतो असे लोकाश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे या ठिकाणी आपल्याला होळीच्या माध्यमातून डॉक्टर साहेब, सर्वप्रथम नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपणाला होळीच्या लक्ष शुभेच्छा. होळीचा उत्सव आहे तो शिगेला पोचलेला असतो. आपण सुद्धा काही कोकणातले सुपुत्र आहे, कोकणचे सुपुत्र आहात. आपल्या महाराष्ट्राला या संस्कृतीचा एक वारसा मिळालेला आहे. आजच्या होळीच्या शुभमुहूर्तावरती तरुणांना एक काय प्रेरणा आहे? सर्वप्रथम तुमच्या चॅनल तर्फे मी तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना होळीच्या लक्ष शुभेच्छा देतो. कृष्णनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आयोजित हा जो काही होळीचा उत्सव आणि सण गेले अनेक वर्ष या ठिकाणी साजरा केला जातो. एक प्रकारची समाजाची बांधिलकी आणि एकोपा हा बघण्यासाठी आज अष्टविनायक चौकामध्ये ही जी काही गर्दी तुम्ही आपल्या मागे बघताय, एक लोक एकत्रीकरण करणं आणि सण साजरा करणं हे आता दुर्मिळ झालेलं आहे आणि त्याचसाठी एक आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि मी तुमच्या मार्फत लोकांना या पुढचं वर्ष हे आरोग्यमय जाओ अशी शुभेच्छा देईन. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा उन्माद आहे तो माजलेला बघायला मिळतोय. एकीकडे आपण 2025 आणि 2026 मध्ये राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पाहिला. द्वेष, राग, मत्सर, भ्रष्टाचार हा उन्माद आहे तो या होळीमध्ये पेटला जाईल. बघा काय, मला असं वाटतं की मी माझ्या मार्फत त्यांना इतक्याच शुभेच्छा देईन की तुम्ही आता येणारी 5 वर्ष चांगलं काम करा आणि कुठेतरी आमच्या ज्या काही समस्या असतील किंवा आमच्या ज्या काही मागण्या असतील याच्यावरती पुरेपूर न्याय देऊन काम करा. लोक तुम्हाला नक्कीच साथ देतील. आणि कसं आहे, आज होळी आहे. आज आपण सगळं म्हणतात ना, मागचं जे काही आहे त्या होळीमध्ये टाकून सगळं जाळून यातून आपण पुढून नवीन सुरुवात या वर्षाची करतोय आणि या शुभेच्छा देईन मी त्यांना. बाकी त्यांची कामं ते करतीलच. आणि म्हणून आपण बघू शकतो की सार्वत्रिक निवडणुका 2025 आणि 2026 मध्ये आपण राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर पाहिला. पण या सर्व यात्रांमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही हरली आणि मात्र बेबंदशाही जिंकली म्हणाय हरकत नाही. खरं जुने काय आठवणी असतील, जुन्या काय गोष्टी असतील, जुने काय मतभेद असतील, मात्र हे सगळं आज होळीतून जळून मुक्त होऊन पुन्हा नव्या देहाने, नव्या जोमाने मात्र या महाराष्ट्रातली जी राजकीय मंडळी आहे, राज्य करणारी मंडळी आहे, त्यांनी आपला देह, भान आणि त्याचबरोबर आपण कुठेतरी समाजाचे देणे आहोत या भावनेतनं काम करून हा सण उत्सव होळीचा
2026च्या माध्यमातून आम्ही नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपणास लक्ष शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन प्रतीक राजपूतसह मी रिपोर्टर सागर पाटील, अष्टविनायक चौक, ठाणे.